आपण काय काय डिस्कस केलं? लास्ट 3 लेक्चर्स आपण बघितले ते मॅटर बघितलं, व्हॉट इज मॅटर. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर डिपेंडिंग अपॉन फिजिकल प्रॉपर्टीज पण बघितलं, डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन पण बघितलं. आता आणि मॅटर डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन आपण इन डिटेल बघितलं. प्युअर सबस्टन्सेस, मिक्सचर्स, प्युअर सबस्टन्सेस, क्लासिफाइड एलिमेंट्स, मेटल्स, एलिमेंट क्लासिफाइड मेटल्स, नॉन मेटल्स, metalloids, compounds classified organic and inorganic compounds, mixtures, homogeneous, heterogeneous, homogeneous true solutions, heterogeneous colloidal suspensions and coarse aggregate. Getting? आता कोणताही मॅटर घ्या, मी काय म्हणते बघा, कोणताही मॅटर घ्या, कोणताही मॅटर जर त्याला आपण डिवाइड करत गेलो तर अकॉर्डिंग टू ऋषी कनाद अकॉर्डिंग टू ऋषी कनाद किंवा अकॉर्डिंग टू डेमोक्रेटिस तुम्ही कोणताही मॅटर जर तुम्ही डिवाइड करत गेला, मग तो मॅटर एलिमेंट असू दे, कंपाऊंड असू दे, मिक्सचर असू दे, किंवा तो एलिमेंट तो मॅटर सॉलिड स्टेटमध्ये असू दे किंवा लिक्विड स्टेटमध्ये असू दे किंवा गॅशियस स्टेटमध्ये असू दे, कोणत्याही स्टेटमध्ये असू दे. काय सांगते मी बघा, कोणताही सबस्टन्स जर तुम्ही घेतला, ओके, कोणताही मॅटर जर तुम्ही घेतला तर जर तुम्ही डिवाइड करत घेताय, डिवाइड करत जाताय, डिवाइड करत जाताय, डिवाइड करत जाताय, मग डिवाइड करून करून तुम्हाला एक स्मॉलेस्ट पार्टिकल मिळतो. मॅटर ऑन डिवाइडिंग म्हणजे डिवाइड करत गेला तर ऑन डिवाइडिंग वी गेट व्हॉट वी गेट स्मॉलेस्ट पार्टिकल. आपल्याला काय मिळतं? स्मॉलेस्ट पार्टिकल मिळतं. आणि ऑन डिवाइडिंग जो आपल्याला स्मॉलेस्ट पार्टिकल मिळतो, तो स्मॉलेस्ट पार्टिकल ऑन डिवाइडिंग द मॅटर वी गेट स्मॉलेस्ट पार्टिकल. आणि त्या स्मॉलेस्ट पार्टिकल जो असतो तो स्मॉलेस्ट पार्टिकल फर्दर डिवाइड होऊ शकत नाही, cannot be divided, cannot be destroyed, डिवाइड पण होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे काय तर डिस्ट्रॉय पण होऊ शकत नाही, डिवाइड पण होऊ शकत नाही, आणि काय म्हटलं, डिस्ट्रॉय पण होऊ शकत नाही. बघा मी काय म्हटलं, मॅटर जर त्याला डिवाइड करत घेतलं तर आपल्याला एक स्मॉलेस्ट पार्टिकल मिळतो. तो स्मॉलेस्ट पार्टिकल डिवाइड पण करू शकत नाही, डिस्ट्रॉय पण करू शकत नाही, आणि तो जो पार्टिकल आपण डिवाइड पण करू शकत नाही फर्दर किंवा डिस्ट्रॉय पण करू शकत नाही फर्दर, त्याला आपण काय म्हणतो, ॲटम. त्याला आपण काय म्हणतो, ॲटम. डेमोक्रेटिस न म्हटलं जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, डेमोक्रेटिस प्रमाणे डेमोक्रेटिस न म्हटलं जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे ज्याला आपण काय करू शकत नाही, फर्दर डिवाइड करू शकत नाही, व फर्दर डिवाइड करू शकत नाही म्हणून त्याला अटोमियो असं म्हटलं डेमोक्रेटिसनं. तर लॅटिन नेम, इन लॅटिन ही सेड इट इज अटोमियो. अटोमियो म्हणजे काय, अ म्हणजे अन, टोमियो म्हणजे डिव्हिजिबल. अनडिव्हिजिबल म्हणजे तो डिवाइड होत नाही. काय होत नाही, डिवाइड होत नाही. बघा मी काय म्हटलं की मॅटर जेव्हा आपण त्याला डिवाइड करत घेतो तर आपल्याला एक स्मॉलेस्ट पार्टिकल मिळतो. तो स्मॉलेस्ट पार्टिकल डिवाइड होऊ शकत नाही, डिस्ट्रॉय होऊ शकत नाही, आणि जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल डिस्ट्रॉय पण होऊ शकत नाही किंवा डिवाइड पण होऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणतो तर ॲटम म्हणतो. अकॉर्डिंग टू ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रेटिस, दिस इज अ ग्रीक नेम, त्याला मी लॅटिन नेम म्हटलं चुकून, ग्रीक नेम अटोमियो. अटोमियो म्हणजे अनडिव्हिजिबल. मग अनडिव्हिजिबल पार्टिकल कोण आहे, ॲटम आहे. अनडिव्हिजिबल पार्टिकल काय आहे, ॲटम आहे. तो अनडिव्हिजिबल पार्टिकल जो आहे, जो डिवाइड होऊ शकत नाही, तो काय आहे तर ॲटम आहे. मग ह्या ॲटम्स, हे खूप सारे ॲटम्स, हे जर ॲटम आहे, असे खूप सारे ॲटम्स म्हणजे खूप सारे ॲटम्स काय फॉर्म करतात, एलिमेंट्स फॉर्म करू शकतात, कंपाऊंड्स फॉर्म करू शकतात, आणि मिक्सचर्स ही फॉर्म करू शकतात. आणि काय फॉर्म करू शकतात तर मिक्सचर्स ही फॉर्म करू शकतात. बघा मी काय म्हटलं की जो ॲटम आहे, काय म्हटलं, जो ॲटम आहे, जो पर्टिक्युलर ॲटम आहे, त्या ॲटम फर्दर कंबाईन होऊन काय फॉर्म करू शकतात, एलिमेंट पण फॉर्म करू शकतात, कंपाऊंड पण फॉर्म करू शकतात, मिक्सचर्स पण फॉर्म करू शकतात.
मग आपण काय म्हणतो, इफ थ्रू आउट म्हणजे पूर्णतः, थ्रू आउट दॅट सबस्टन्स और मॅटर, इफ थ्रू आउट दॅट मॅटर, वस्तू, त्या वस्तूमध्ये, पूर्ण वस्तूमध्ये, इफ थ्रू आउट दॅट मॅटर ओनली वन टाइप of constituent particle is there, only one type of atom is there. जर एकच टाइप ऑफ ॲटम आहे, काय आहे, एकच टाइप ऑफ ॲटम. एकच टाइप ऑफ ॲटम म्हणजे त्याचा स्ट्रक्चर, मास, शेप, प्रॉपर्टीज सगळे काय आहेत, सेम. त्याचं स्ट्रक्चर, मास, प्रॉपर्टीज सगळे काय आहेत, सेम. बघा मी काय म्हटलंय, थ्रू आउट, पूर्णतः एखादी वस्तू आहे आणि ती वस्तू जर एकाच टाइप ऑफ ॲटम मधले, एकाच टाइप ऑफ ॲटम म्हणजे त्या ॲटमचा साईज, शेप, मास, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज काय आहेत, सेम आहेत, तर तो कोण असतो, तर एलिमेंट असतो. तो काय असतो, एलिमेंट असतो. व्हेन टू और मोर डिफरेंट टाइप ऑफ ॲटम, when two or more different type of atom, when two or more, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट टाइप ऑफ ॲटम काय होतात, कंबाईन होतात डेफिनेट प्रपोर्शन मध्ये, डेफिनेट प्रपोर्शन मध्ये, तर तो कोण आहे, तर कंपाऊंड आहे. तो कोण आहे, कंपाऊंड आहे. आणि जेव्हा when two or more different type of atom, when two or more different type of atom combine in indefinite proportion. Indefinite proportion. Indefinite proportion म्हणजे कसेही, in indefinite proportion, तर आपण त्याला काय म्हणतो, तर मिक्सचर्स म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, मिक्सचर्स म्हणतो. बघा, परत आपण क्लासिफिकेशनच इनडायरेक्टली केला, पण मला सांगायचं आहे की ॲटम काय इम्पॉर्टंट आहे. मग सेम टाइप ऑफ ॲटम आणि डिफरंट टाइप ऑफ ॲटम असं मी का शब्द वापरते हे पण तुम्हाला समजेल. काय म्हटलं, कोणताही मॅटर घ्या, त्याला डिवाइड करत गेला तुम्हाला स्मॉलेस्ट पार्टिकल मिळेल. तो स्मॉलेस्ट पार्टिकल डिवाइड होणार नाही, डिस्ट्रॉय होणार नाही. मग अकॉर्डिंग टू डेमोक्रिटिस तो कोण आहे, अटोमियो. अटोमियो म्हणजे अनडिव्हिजिबल. मग ह्या अटोमियो नामकरण त्याचं नाव काय आलं, तर ॲटम हा नाव आला. काय आला, ॲटम हा नाव आला. मग ॲटम्स हे एलिमेंट्स मध्ये पण असतात, कंपाऊंड्स मध्ये पण असतात, मिक्सचर्स मध्ये पण असतात. मग कसं, ॲटम्स एलिमेंट्स मध्ये पण असतात, कंपाऊंड्स मध्ये पण असतात आणि मिक्सचर्स मध्ये पण असतात. इफ थ्रू आउट त्या मॅटर मध्ये, थ्रू आउट जर तुम्हाला एकच टाइप ऑफ ॲटम मिळत असेल, थ्रू आउट ओनली वन टाइप ऑफ जर तुम्हाला ॲटम मिळत असेल तर तो एलिमेंट आहे. जर थ्रू आउट त्या मॅटर मध्ये तुम्हाला दोन किंवा दोन पेक्षा ॲटम एका डेफिनेट प्रपोर्शन मध्ये कंबाईन झाले असतील, when two or more different type of atoms combine in a definite proportion, एका डेफिनेट प्रपोर्शन मध्ये कंबाईन झाले असतील तर ते कोण आहे, तर कंपाऊंड आहे. जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट टाइप ऑफ ॲटम कंबाईन झाले इनडेफिनेट प्रपोर्शन मध्ये, तर तो कोण आहे, तर मिक्सचर आहे. मग जो मी तुम्हाला सांगितलं पर्टिक्युलरली सेम टाइप ऑफ ॲटम किंवा डिफरंट टाइप ऑफ ॲटम, ॲटम्स एक दुसऱ्यापासून डिफरंट कसे असतात. मग ॲटम चेंज झाला तर एलिमेंट चेंज होतो. ॲटम जर चेंज झाला, ॲटमचा स्ट्रक्चर चेंज झाला, काय ॲटमचा स्ट्रक्चर चेंज झाला, ॲटमचा मास चेंज झाला, ॲटमच्या प्रॉपर्टीज चेंज झाल्या म्हणजे डिफरंट आहे. मग हा डिफरंट ॲटम कसा असतो, तर ते स्टडी करण्यासाठी आपल्याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम पाहिजे. काय माहित असायला पाहिजे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आपल्याला काय माहित असायला पाहिजे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम.
काय माहिती असायला पाहिजे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ काय माहिती असायला पाहिजे काय. सोलार सिस्टीम आपली आहे, त्या सोलार सिस्टीम मध्ये आपल्याला काय दिसतं, सेंटरला सन आहे. तसं स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये सेंटरला काय असतो, न्यूक्लियस असतो आणि त्यापासून एका डेफिनाइट डिस्टन्सला काय असतात, शेल्स असतात, ऑर्बिट्स. त्याला शेल्स किंवा आपण काय म्हणतो, ऑर्बिट्स म्हणतो. एका डेफिनाइट डिस्टन्सला शेल्स किंवा काय असतात, ऑर्बिट असतात. हे बघा सेंटरला जो आहे तो काय आहे, न्यूक्लियस आहे आणि त्यापासून एका डेफिनाइट डिस्टन्सला काय आहेत तर शेल्स आहेत. काय आहेत, शेल्स आहेत. आणि बघा एक नॉर्मल स्ट्रक्चर समजला की सेंटरला न्यूक्लियस आहे आणि त्याच्या डेफिनाइट डिस्टन्सला काय आहेत, शेल्स आहेत. न्यूक्लियस पासून एका डेफिनाइट डिस्टन्सला काय आहेत, शेल्स आहेत. मग काय असतं की जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये कोण असतात तर न्यूट्रॉन्स असतात आणि काय असतात तर प्रोटॉन्स असतात. न्यूक्लियस मध्ये काय असतात, न्यूट्रॉन्स आणि काय असतात तर प्रोटॉन्स असतात. आणि त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये एका डेफिनाइट डिस्टन्सला जे शेल्स आहेत त्या शेल्स मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. त्या शेल्स मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. काय म्हटलं बघा, सेंटरला काय आहे, न्यूक्लियस. जसं आपलं सोलार सिस्टीमच्या सेंटरला सन आहे आणि त्याच्या अराउंड एका डेफिनाइट डिस्टन्सला ऑर्बिट्स आहेत आणि त्या ऑर्बिट्स मध्ये प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहेत. त्या ऑर्बिट्स मध्ये काय रिव्हॉल्व होत आहेत, प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत आहेत. तसंच सेंटरला न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन्स आणि काय आहेत, प्रोटॉन्स आहेत. ओके. आणि त्याच्या बाहेर एका डेफिनाइट डिस्टन्सला काय आहेत तर शेल्स आहेत आणि त्या शेल्स मध्ये काय आहेत तर इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ह्याचं क्लासिफिकेशन आपण कसं करू शकतो, दी स्ट्रक्चर ऑफ ॲटम, दी स्ट्रक्चर ऑफ ॲटम is divided into two parts. स्ट्रक्चर ऑफ ॲटम किती पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला असतो, दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला असतो. पहिला असतो न्यूक्लियर पार्ट, पहिला असतो न्यूक्लियर पार्ट. न्यूक्लियर पार्ट म्हणजे कोण तर न्यूक्लियर पार्ट म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियर पार्ट म्हणजे कोण तर न्यूक्लियस. आणि दुसरा जो पार्ट आहे ते काय आहे तर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. न्यूक्लियर पार्ट आणि दुसरा कोणता आहे तर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे कोण आहे तर शेल्स. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट्स कोण आहेत तर शेल्स. बघा काय म्हटलं, जो पर्टिक्युलर आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणतो त्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये सेंटर मध्ये न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत. एका डेफिनाइट डिस्टन्सला काय आहे, शेल्स आहेत. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये त्या शेल्स मध्ये काय आहेत तर इलेक्ट्रॉन. आता न्यूक्लियस मध्ये कोण आहेत, न्यूक्लियस मध्ये कोण आहेत, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. न्यूक्लियस मध्ये कोण आहेत, प्रोटॉन्स अँड काय आहेत, न्यूट्रॉन्स. आणि शेल्स मध्ये काय आहेत, शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. शेल्स मध्ये काय आहेत तर इलेक्ट्रॉन्स. काय सांगते बघा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम जर म्हटलं तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा दोन पार्ट मध्ये डिवाइड केला. न्यूक्लियर पार्ट म्हणजे न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे शेल्स. आता न्यूक्लियर पार्ट मध्ये कोण आहे, न्यूक्लियस म्हणजे कोण, प्रोटॉन्स आणि कोण आहेत न्यूट्रॉन्स. आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे कोण आहे, शेल आणि शेल मध्ये काय आहेत तर इलेक्ट्रॉन्स. द प्रोटॉन न्यूट्रॉन and electron all together are called as subatomic particles. All together are called as subatomic particle. कशाचे subatomic particle, subatomic particle of atom. जे पर्टिक्युलरली प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे आणि इलेक्ट्रॉन्स आहेत, हे काय आहेत सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ ॲटम. म्हणजे ॲटम मधले हे काय आहेत तर पार्टिकल्स आहेत. कशामधले पार्टिकल्स आहेत तर ॲटम मधले काय आहेत तर पार्टिकल्स आहेत. ना नेक्स्ट बघा, आता ह्या ॲटम मध्ये
असतात. मग न्यूट्रॉन्सला कोणताही चार्ज नसतो. न्यूट्रॉन्स डू नॉट हॅव एनी चार्ज. न्यूट्रॉन्सला कोणताही चार्ज नसतो. न्यूट्रॉन्स डू नॉट हॅव एनी चार्ज. न्यूट्रॉनला कोणताही चार्ज नसतो. इथे बघा, the neutrons in nucleus do not have any charge. जे न्यूट्रॉन्स आहेत न्यूक्लियस मध्ये त्यांना कोणताही चार्ज नसतो. पॉझिटिव्हही नसतो, निगेटिव्हही नसतो. The protons in the nucleus, जे प्रोटॉन्स असतात कशामध्ये, न्यूक्लियस मध्ये. जे प्रोटॉन्स असतात कशामध्ये असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. The protons in the nucleus are positively charged. Are what? Are positively charged. The protons in the nucleus are what? Positively charged. The next, electrons in the shells. Electrons in the shells are negatively charged. और काय असतात, नेगेटिव्हली चार्ज. हा पॉइंट समजतोय का बघा, की जे पर्टिक्युलर प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स ऑल टुगेदर आर कॉल्ड एज सबएटॉमिक पार्टिकल्स ऑफ एटम. ह्याला आपण कोणते पार्टिकल्स म्हणतो, तर सबएटॉमिक पार्टिकल्स म्हणतो. कशाचे, तर ॲटमचे सबएटॉमिक पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. मग फर्दर काय, तर फर्दर आपण हा पॉइंट म्हणतो की जे प्रोटॉन्स आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज आहेत, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज आहेत, आणि जो न्यूट्रॉन आहे न्यूक्लियस मध्ये तो काय आहे, न्यूट्रल आहे. त्याला कोणताही चार्ज नाही. त्याला कोणताही चार्ज नाहीये. तुम्ही हा एक क्वेश्चन ऐकला असेल 8th स्टँडर्डला किंवा 9th स्टँडर्डला, 10th स्टँडर्डला. 9th मध्ये तर हा पक्का तुम्हाला क्वेश्चन होता काय, की द ॲटम इज न्यूट्रल. द ॲटम इज न्यूट्रल. नंतर गिव्ह रिझन. ॲटम का न्यूट्रल आहे, ॲटम का न्यूट्रल आहे असं विचार. गिव्ह रिझन म्हटलंय. मग ॲटम इज न्यूट्रल. ॲटमला आपण काय म्हणतो, न्यूट्रल म्हणतो. तर का ॲटम का न्यूट्रल आहे, त्याचा रिझन हा आहे की इन एनी ॲटम, कोणताही ॲटम घ्या, इन एनी ॲटम द number of protons in nucleus, जे प्रोटॉनचे नंबर असतात न्यूक्लियस मध्ये, इन एनी ॲटम, कोणत्याही ॲटम मध्ये जे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत न्यूक्लियस मध्ये इज ऑलवेज इक्वल टू द number of electron. ॲटम हा न्यूट्रल का आहे, ॲटम हा न्यूट्रल का आहे, तर एखादा ॲटम न्यूट्रल आहे त्याचं रिझन काय आहे, त्याचं रिझन हा आहे की जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स न्यूक्लियस मध्ये आहेत तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहेत आउटर मोस्ट शेल्स. सगळ्या शेल्स मध्ये, सगळ्या शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स काउंट केले मी, प्रोटॉन्स काउंट केले, तर पॉझिटिव्ह चार्ज पण तेवढा आहे, निगेटिव्ह चार्ज पण तेवढा आहे, आणि प्लस मायनस काय होतो, कॅन्सल होतो. प्लस मायनस काय होतो, कॅन्सल होतो. म्हणून आपण काय म्हणतो, ॲटम इज न्यूट्रल. म्हणून आपण काय म्हणतो, ॲटम काय आहे, न्यूट्रल. द ॲटम इज न्यूट्रल. गिव्ह रिझन. रिझन सांगा की ॲटम न्यूट्रल काय आहे. तर कोणताही ॲटम घ्या, जे प्रोटॉन असतात न्यूक्लियस मध्ये, नंबर ऑफ प्रोटॉन जे न्यूक्लियस मध्ये आहेत ते ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ काय आहेत, इलेक्ट्रॉन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्ट्रक्चर ऑफ ॲटम काढते. यामध्ये प्रोटॉन किती आहे, 8 आहे.
न्यूट्रॉन्स 8 पण असतील किंवा 8 पेक्षा जास्त पण असतील, असं काय कायम गरजेचं नाही की प्रोटॉन न्यूट्रॉन नंबर सेम असणार, असं कधी नसतं. पण काय सेम असतं, पण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचे नंबर कायम ऍटम मध्ये सेम असतात. बघा इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8. टोटल इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज पण 8 आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज पण काय आहे 8. निगेटिव्ह चार्ज पण 8 आहे, पॉझिटिव्ह चार्ज पण काय आहे ऍटम. द ऍटम इज न्यूट्रल का, तर जेवढे कोणत्याही ऍटम मध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढेच नंबर ऑफ काय असतात तर इलेक्ट्रॉन असतात, म्हणून ऍटम काय असतो तर न्यूट्रल काय असतो, ऍटम काय असतो न्यूट्रल असतो. आता मी तुम्हाला म्हटलेलं की थॉमसन्स प्लम पुडिंग मॉडेल, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, हे सगळं वाचा म्हणून सांगितलेलं. तुम्ही वाचलंय नाही वाचलंय ते माहित नाही, पण रुथरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल कोणता, रुथरफोर्ड्स कोणता मॉडेल, रुथरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, ज्यामध्ये आपण गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट करतो. काय करतो आपण, गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट कॅरी आउट करतो. कोणतं गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट लक्षात येते का बघा, कोणता गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट, तर एक लीड ब्लॉक घ्या, त्या लीड ब्लॉक मध्ये काय ठेवा, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल ठेवा जे की अल्फा पार्टिकल्स एमिट करेल, अल्फा रेज एमिट करेल. ठीक आहे, मग पुढे काय ठेवा तर स्लिट, पुढे काय ठेवा तर स्लिट ठेवा. पुढे काय ठेवा स्लिट ठेवा, की त्या स्लिट मधूनच रेस काय होतील पास होतील. त्याच्या पुढे गोल्ड फॉइल ठेवा. कसली फॉइल ठेवा, गोल्ड फॉइल ठेवा, आणि त्या गोल्ड फॉइलच्या अराउंड एक स्क्रीन लावा. त्या गोल्ड फॉइलच्या अराउंड काय लावा, एक स्क्रीन लावा. त्या गोल्ड फॉइलच्या अराउंड काय लावा तर एक स्क्रीन लावा, आणि त्या स्क्रीनला आपण तसली स्क्रीन म्हणतो स्किंटेलिटी. आता गोल्ड हा एलिमेंट आहे, गोल्ड हा काय आहे एलिमेंट आहे. कॉमन सेन्स लावा, गोल्ड हा जर एलिमेंट असेल तर गोल्ड मध्ये स्मॉल पार्टिकल्स कोणते असणार आहेत ऍटम्स, म्हणजे हा जी काही गोल्ड फॉइल आहे हा गोल्ड फॉइल मध्ये ऍटम आहे, आणि ऍटम कसा असतो तर स्फेरिकल असतो. हा गोल्ड फॉइल, ठीक आहे. ही स्लिट ठेवलेली आहे, आणि इथं काय आहे तर पर्टिक्युलरली फॉइल आहे, आणि जी फॉइल असते जी गोल्ड फॉइल असते त्या गोल्ड फॉइलचा थिकनेस जो असतो तो खूप कमी असतो. गोल्ड फॉइलचा थिकनेस जो असतो तो खूप कमी असतो, तो 0.1 नॅनोमीटर इतका असतो. कितका असतो तर 0.1 नॅनोमीटर इतका असतो. तर आपल्याला काय दिसलं की जेव्हा पर्टिक्युलरली अल्फा रेस पास झाले तर ते अल्फा रेस ह्यातून 99% अल्फा रेस आर पास झाले. ह्या पर्टिक्युलर फॉइलच्या 99% अल्फा रेस काय झाले पास झाले. त्यामध्ये 8000 एक रे 8000 मधला एक रे काय झाला लेस दॅन 90 डिग्रीला डिफ्लेक्ट झाला. 30,000 मधला एक रे मोर दॅन 90 डिग्रीला काय झाला डिफ्लेक्ट झाला. बिलियन रेस बिलियन मिलियन रेस मधला एक रे मिलियन रे मधला एक रे काय केला गेला धडकला कोणाला तरी आणि परत आला. मिलियन मधला एक रे धडकला आणि काय आला तर परत आला. म्हणजे हा रुथरफोर्ड एक्सपेरिमेंट होता. पाहिजे असेल तर अनेकदा वाचा. गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट, स्कॅटरिंग इफेक्ट, गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट ऑफ रुथरफोर्ड. गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट ऑफ रुथरफोर्ड काय म्हणतो की तुम्ही काय करा एक लीड ब्लॉक घ्या, त्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल ठेवा, त्याच्या पुढे स्लिट ठेवा, त्याच्या समोर काय ठेवा तर गोल्ड फॉइल ठेवा. त्या गोल्ड फॉइल मध्ये काय 0.1 नॅनोमीटर थिकनेसचा काय ठेवा तर फॉइल ठेवा, आणि त्या फॉइल मध्ये ऍट द एंड गोल्ड हा एलिमेंट आहे, म्हणजे त्यामध्ये एकाच टाइप ऑफ ऍटम असणार आहे.
मग त्यातून असं दिसलं की जे काही पर्टिक्युलर रेडिओ रेज युरॅनियम मधून पास होत होते तर 99% रेज आर पार झाले. त्या फॉइलच्या आर पार किती रेज झाले? 99% रेज आर पार झाले. काय झाले? आर पार झाले. त्यानंतर ना 8000 मधला एक रे मोर लेस दॅन 90 डिग्रीला काय झाला? डिफ्लेक्ट झाला. डिफ्लेक्ट झाला का? डिफ्लेक्ट झाला असेल तर इथं कुठे कोणाला तरी धडकला असेल म्हणून तो डिफ्लेक्ट झाला असेल. 30,000 मधला एक मोर दॅन 90 डिग्रीला काय झाला असेल? डिफ्लेक्ट झाला असेल. आणि मिलियन मधला एक रे गेला, धडकला आणि परत आला 180 डिग्रीला काय झाला? तर डिफ्लेक्ट झाला. तर ह्या रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट पासून आपण ऍटमच्या स्ट्रक्चर बद्दल काय काय हे केलं, कन्क्लुजन्स काय ड्रॉ केले? अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड प्रमाणे ऍटम इज having a very large empty space. Atom is having a very large empty space. Atom is having a very large empty space. Atom मध्ये खूप empty space आहे, खूप जास्त empty space आहे. Okay. The size of atom is very small and at the center of the atom, at the center of the atom there is nucleus. At the center of the atom there is nucleus. हे रुदरफोर्डनं त्याच्या एक्सपेरिमेंट्स वरनं कन्क्लूड केलेले पॉइंट सांगितलेले आहेत. काय की ऍटम मध्ये खूप जास्त एम्प्टी स्पेस आहे आणि ऍटमच्या सेंटरला काय आहे? ऍट द सेंटर ऑफ द ऍटम न्यूक्लियस आहे. ऍट द सेंटर ऑफ द ऍटम काय आहे? न्यूक्लियस आहे. आणि जो काही न्यूक्लियस आहे तो पॉझिटिव्हली चार्ज. न्यूक्लियस ऑफ ऍटम, जो न्यूक्लियस आहे ऍटमचा, न्यूक्लियस ऑफ ऍटम इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. का पॉझिटिव्हली चार्ज तेही सांगते. असं का म्हटलं की त्यांना न्यूक्लियस का पॉझिटिव्हली चार्ज म्हटलं त्याचं रिझनही सांगते. काय आहे बघा की पर्टिक्युलरली इथून अल्फा रे आहे. हे जे रेज आहे ते कोणते रेज आहेत? तर अल्फा रे आहे. आणि ही अल्फा रे पॉझिटिव्हली चार्ज आहे. जी मिलियन मध्ये एक रे जाऊन धडकली असेल ती सेंटरला धडकली असेल ऍटमच्या, असं त्याला कन्सिडर केलं, ऍज्युम केलं की जी पर्टिक्युलर रे अशी जाऊन धडकली आणि परत आहे तशी आली, धडकली आणि परत आहे तशी आली, म्हणजे त्यांना अँगल कितीचा केला? तर 180 डिग्रीचा अँगल ज्या रेने फॉर्म केला तर ती न्यूक्लियसला धडकली असेल. आणि न्यूक्लियस हा सेंटर ऑफ ऍटम आहे. आता न्यूक्लियसला धडकून ती परत का आली? तर रिपेल झाली. मग लाईक रिपेल और अनलाईक रिपेल्स. रिपेल म्हणजे धडकणे आणि परत येणे. रिपल्शन दूर जाणे, दे गो अवे फ्रॉम इच अदर. कोण होणार आहे? रिपल्शन कधी होणार आहे? जेव्हा दे आर लाईक. म्हणजे न्यूक्लियस जो असेल तो पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि अल्फा पार्टिकल जी अल्फा रे आहे ती पण काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग पॉझिटिव्ह रिपेल इच अदर. जे पॉझिटिव्ह चार्जेस असतात ते काय होतात? तर रिपेल होतात. म्हणून काय झालं तर पर्टिक्युलरली अल्फा रे आली, सेंटरला धडकली आणि परत आली. त्याचं रिझन आहे की ती अल्फा रे जी आहे ती न्यूक्लियसला धडकली असेल आणि न्यूक्लियस कसा आहे? तर न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. न्यूक्लियस हा कसा चार्ज आहे? न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली काय आहे? तर चार्ज. द न्यूक्लियस ऑफ द ऍटम इज पॉझिटिव्हली चार्ज. आणि एक त्यांना कन्क्लुजन सांगितलं की जो काय मास आहे, जो काय मास ऑफ द ऍटम आहे, द मास ऑफ द ऍटम, द मास of the atom, the mass of the atom is concentrated, the mass of the atom is concentrated at the center of nucleus, at the center of nucleus. असंही त्यांना म्हणतात की जो मास ऑफ न्यूक्लियस, जो ऍटमचा मास आहे, जो काही ऍटमचा मास आहे तो त्याच्या न्यूक्लियसमुळे आहे. जो काही ऍटमचा मास आहे तो कशामुळे आहे? तर त्याच्या न्यूक्लियसमुळे आहे. हे सांगितलं की ऍटम इज हॅव्हिंग व्हेरी लार्ज एम्प्टी स्पेस. इट इज अ हॉलो स्फियर. ऍटम ऍट द सेंटर ऑफ द ऍटम देयर इज न्यूक्लियस
आणि तो न्यूक्लियस जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि जो काही ॲटमचा मास आहे तो कोणी कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे तर सेंटर ऑफ न्यूक्लियसला काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे. सेंटर ऑफ न्यूक्लियसला काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे. बघा खूप सारे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले, खूप सारे सब ॲटॉमिक पार्टिकल्स जेव्हा आपण म्हणतात ना की जेव्हा ऍक्च्युली सब ॲटॉमिक पार्टिकल्स बद्दल आपण काय म्हणतात स्टडी करायला लागलो त्यावेळी आपण प्रोटॉनचा मास, इलेक्ट्रॉनचा मास आणि न्यूट्रॉनचा मास म्हणजे जेव्हा जेव्हा आपण म्हणजे जे काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स उडकले त्या सब ॲटॉमिक पार्टिकलचा मासही फाइंड केला. तर त्या सब ॲटॉमिक पार्टिकलच्या मासमध्ये सगळ्यात कमी मास इलेक्ट्रॉनचा होता 9.10 समथिंग. 9.10 इंटू 10⁻⁻31 kg. 9.10 इंटू 10⁻⁻31 kg. हा जो मास ऑफ इलेक्ट्रॉन होता हा खूप 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 कमी होता. तो जर मास ऑफ कशाचा घेतला, तो जर मास ऑफ प्रोटॉन घेतला, जेव्हा मास ऑफ प्रोटॉन घेतला तर मास ऑफ प्रोटॉन किती होता, तर मास ऑफ प्रोटॉन जो होता मास ऑफ प्रोटॉन होता 1.672 इंटू 10⁻⁻27 kg. मास ऑफ प्रोटॉन किती होता 1.672 इंटू 10⁻⁻27 kg. नंतर ना कशाचा मास फाइंड केला तर मास ऑफ न्यूट्रॉन फाइंड केला. तर जो मास ऑफ न्यूट्रॉन होता तो मास किती होता तर 1.674 इंटू 10⁻⁻27 kg. मास ऑफ प्रोटॉन किती होता 1.672 इंटू 10⁻⁻27 kg होता आणि मास ऑफ न्यूट्रॉन किती होता तर 1.674 इंटू 10⁻⁻27 kg. हे दोन मासेस आपल्याला काय झाले तर मिळाले. बघा मी काय म्हणते, मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन जो होता तर मास ऑफ प्रोटॉन किती आहे तर 1.672 इंटू 10⁻⁻27 kg त्याचा मास होता आणि मास ऑफ न्यूट्रॉन जो आहे तो किती आहे तर 1.674 इंटू 10⁻⁻27 kg इतका मिळाला. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन मी काय म्हटला तर मास ऑफ इलेक्ट्रॉन जो होता तो 9.106 इंटू किती होता तर 10⁻⁻31 kg. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन केली, डिस्कवरी ऑफ प्रोटॉन केली आणि डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन केली त्याच वेळी त्याचे मासेस काय केलेले होते फाइंड केलेले होते. त्या मासेसवर ना जो रुथरफोर्डने कन्सेप्ट ठेवलेली होती, पुटफोर्थ केलेली होती की जो काय मास आहे तो सेंटर ऑफ द ॲटमला कॉन्सन्ट्रेटेड आहे. जो काय मास आहे तो सेंटर ऑफ द ॲटमला काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे. ही थिअरी एक्सेप्टेबल वाटली का तर प्रोटॉनचा मास किती होता 1.672 इंटू 10⁻⁻27 kg होता. मास ऑफ न्यूट्रॉन किती होता तर 1.674 इंटू 10⁻⁻27 kg होता. तुम्हाला इथं असं दिसेल की जेवढा प्रोटॉनचा मास आहे त्यापेक्षा जराच जास्त कशाचा मास आहे तर न्यूट्रॉनचा मास आहे. जेवढा मास ऑफ प्रोटॉन आहे त्यापेक्षा जराच जास्त कोणाचा मास आहे तर न्यूट्रॉनचा काय आहे मास आहे. आणि या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पेक्षा खूप 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 कमी मास कोणाचा आहे इलेक्ट्रॉनचा आहे. त्यामुळे आपण मास ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो तर नेग्लेक्ट. मास ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो नेग्लेक्ट करतो. जो काही पर्टिक्युलर तुम्ही ॲटम घेतलाय त्या ॲटमचा मास पण खूप कमी असतो. त्या ॲटमचा मास पण काय असतो कमी असतो, जास्त नसतो आणि ॲटमचं साईज पण खूप कमी असतं. नॅनोमीटर्स मध्ये आपण ॲटमचं साईज मेजर करतो. ॲटमचं साईज आपण कशामध्ये मेजर करतो नॅनोमीटर्स मध्ये मेजर करतो. फक्त आपल्याला इन डिटेल इंटरनल स्ट्रक्चर ही कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे म्हणून हा थोडा इंट्रोडक्शन पार्ट झाला की काय काय ॲटम बद्दल आपण डिस्कवर केले. इथपर्यंत समजलं का? इथेपर्यंतची डिस्कवरी समजले का? नेक्स्ट मग ॲटम का वेगळा कसा वेगळा हा बघूया. ॲटम का वेगळा कसा वेगळा हा बघूया. आपण आयडेंटिटी म्हणजे एक ॲटम दुसऱ्या ॲटम पासून का वेगळा आहे कसा वेगळा आहे हा सांगतो. बघा की एक ॲटॉमिक नंबर म्हणून कॉन्सेप्ट आहे, तुम्ही बघितली असेल का. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर हा रिप्रेझेंट कशाने केला जातो तर Z. ॲटॉमिक नंबर
हा कशाने रिप्रेझेंट केला जातो, तर ॲटॉमिक नंबर इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर Z. ॲटॉमिक नंबर हा कसा रिप्रेझेंट करतो, तर लेटर Z ने रिप्रेझेंट करतो. तर व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स in nucleus or number of electrons in the extranuclear part, or number of electrons in extranuclear number of electrons in what, extranuclear what part. बघा काय म्हणते बघा, व्हॉट इज पर्टिक्युलरली बेसिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम जेव्हा आपण डिस्कस करतो त्यावेळी व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर इज रिप्रेझेंटेड बाय Z. ॲटॉमिक नंबर हा कशाने रिप्रेझेंट करतो, Z ने रिप्रेझेंट करतो. आणि ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन न्यूक्लियस मधले किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. मग आपल्याला एलिमेंट टोटल बेसिक स्ट्रक्चर बघा, आपण काय म्हटलो की व्हेन अ पर्टिक्युलर मॅटर इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल देन इट इज एलिमेंट. ठीक आहे. मग टोटल एलिमेंट किती आहेत, टोटल एलिमेंट किती आहेत, टोटल एलिमेंट 118 आहेत. मग हे जे टोटल एलिमेंट 118 आहेत हे कसे दिलेत माहित आहे, सगळ्या एलिमेंट्सना त्यांचा ॲटॉमिक नंबर दिलाय. सगळ्या एलिमेंट्सना त्याचा काय दिलेला आहे, ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. मग असे टोटल ॲटॉमिक नंबर किती दिलेले आहेत, 118 ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. पिरियॉडिक टेबल घ्या लक्षात. काय घ्या लक्षात, पिरियॉडिक टेबल लक्षात घ्या की जर कोणताही एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट पासून कसा ओळखला जातो, त्याच्या ॲटॉमिक नंबर पासून. कारण नो टू एलिमेंट्स will have same. What same? No two elements will have same atomic number. कोणतेही दोन एलिमेंट्सचा दोन डिफरंट एलिमेंट, नो टू डिफरंट एलिमेंट, कोणत्याही दोन डिफरंट एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर हा कधीही काय येणार नाही, सेम येणार नाही. नो टू डिफरंट एलिमेंट्स विल हॅव सेम ॲटॉमिक नंबर. म्हणजे एखाद्या एलिमेंटची आयडेंटिटी कशावरनं केली, त्याच्या ॲटॉमिक नंबरवरनं. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे, नंबर ऑफ प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये. आपण ॲटम न्यूट्रल जेव्हा म्हणतो तेव्हा काय म्हटलं की जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढेच नंबर ऑफ काय आहेत, इलेक्ट्रॉन्स. जेवढे नंबर ऑफ काय आहे, प्रोटॉन्स आहेत तेवढेच नंबर ऑफ काय आहेत, तर इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ह्या बेसिक प्रमाणे जर एक थोडे एलिमेंट्स पिरियॉडिक टेबलचे मी तुम्हाला लिहून दाखवते. हायड्रोजन त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. त्यानंतर ना हेलियम त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 1 आहे. हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 2 आहे. ओके, असे थोडे आणि एलिमेंट्स लिहून दाखवते. नेक्स्ट लिथियम चा ॲटॉमिक नंबर 3, बेरिलियम चा ॲटॉमिक नंबर 4. नेक्स्ट बोरॉन चा ॲटॉमिक नंबर 5, कार्बन चा ॲटॉमिक नंबर 6, नायट्रोजन चा ॲटॉमिक नंबर 7, ऑक्सिजन चा ॲटॉमिक नंबर 8, फ्लोरीन एलिमेंट आहे, फ्लोरीन हा एलिमेंट आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 9. निऑन त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, तर 8. बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 का, ॲटॉमिक नंबर 1 म्हणजे ह्यामध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन आहे. प्रोटॉन किती आहे, 1. इलेक्ट्रॉन किती आहे, 1. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे म्हणजे प्रोटॉन 3, इलेक्ट्रॉन 3.
बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे म्हणजे प्रोटॉन किती आहे 4, इलेक्ट्रॉन्स पण किती आहे 4. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे म्हणजे प्रोटॉन किती आहे 5, इलेक्ट्रॉन्स पण किती आहे 5. कार्बनचा ॲटॉमिक नंबर प्रोटॉन किती असतील 6 आणि इलेक्ट्रॉन पण किती आहेत 6. सेम नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 म्हणजे प्रोटॉन किती आहेत 7, इलेक्ट्रॉन किती आहेत 7. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर प्रोटॉन 8 आहे ना, ॲटॉमिक नंबर 8 आहे, प्रोटॉन 8 मग इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे 8. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे, तसं प्रोटॉन त्याचे 9 आणि इलेक्ट्रॉन पण किती असणार आहेत 9. निऑनचा ॲटॉमिक नंबर काय आहे 10, तर प्रोटॉन किती असतील 10 आणि इलेक्ट्रॉन पण किती असतील 10. हेलियमचा ॲटॉमिक नंबर जेव्हा आपण 2 म्हणतो तर हेलियमचा प्रोटॉनचा ॲटॉमिक नंबर 2 आणि इलेक्ट्रॉनचा पण ॲटॉमिक नंबर काय आहे 2 आहे. काय म्हणते बघा, असे जे मी तुम्हाला 10 एलिमेंट्स दाखवले ना, असे टोटल 118 एलिमेंट्स आहेत आणि त्या 118 एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर वेगळा आहे आणि ते 118 बॉक्सेस केलेले आहेत आणि त्याला पिरियोडिक टेबल मध्ये काय केलेलं आहे प्लेस केलेलं आहे. आता जेव्हा मी हायड्रोजन म्हणते तर हायड्रोजनचा स्ट्रक्चर पॅटर्न कसा असतो बघा. हायड्रोजनला सेंटरला न्यूक्लियस आहे, प्रोटॉन 1 आहे, न्यूट्रॉन 0 आहे, इलेक्ट्रॉन किती आहे 1. हा हायड्रोजनचा स्ट्रक्चर झाला. नेक्स्ट हेलियम जेव्हा म्हणते त्यावेळी बघा इथं सेंटरला न्यूक्लियस आहे, त्यामध्ये प्रोटॉन 2 आहेत, न्यूट्रॉन्स 2 आहेत, बाहेरच्या पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे 1. नेक्स्ट लिथियम जेव्हा म्हणते हे बघा, हा हायड्रोजन ॲटम म्हटला, हा हायड्रोजन एलिमेंट कशापासून म्हणलाय हायड्रोजन ॲटम आणि त्या हायड्रोजन ॲटमचा स्ट्रक्चर कसा आहे तर त्यामध्ये 1 प्रोटॉन आहे आणि 1 इलेक्ट्रॉन आहे. मग न्यूक्लियस मध्ये 1 प्रोटॉन, बाहेरच्या शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. तसा लिथियम जर मी एलिमेंट म्हटला तर लिथियमचा ॲटम, हा त्या लिथियमचा ॲटमचं स्ट्रक्चर काय असणार आहे, सेंटरला न्यूक्लियस असणार आहे, त्याच्या पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2, त्याच्या दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत तर 1 2 3, टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत 3. इथं प्रोटॉन्स किती असतील 3, न्यूट्रॉन्स 3 असतील. असं नाही की नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कायम सेम असते, नाही. परत त्यासाठी आपण आयसोटॉप्स आणि आयसोबार्सची कंडिशन बघणार आहे की ज्या केसेस मध्ये आपल्याला असं दिसेल की थोड्या केसेस मध्ये न्यूट्रॉन्स वेगळे पण असू शकतात, सेम असतील असे काही गरजेचं नाही. नेक्स्ट बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे म्हणजे न्यूक्लियस मध्ये 4 प्रोटॉन्स असतील, बाहेरच्या पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 2, दुसऱ्या शेल मध्ये किती राहिलेले 2, टोटल 4 आहेत ना. 4 मध्ये पहिल्या शेल मध्ये 2च बसतात आणि दुसऱ्या शेल मध्ये किती बसतात तर 2. मग तुम्ही मला असं का पहिल्या शेल मध्ये तुम्ही 2च का लिहिला आणि दुसऱ्या शेल मध्ये का पुढचे इलेक्ट्रॉन्स ऍड केला, तर त्याचं अजून आपण डिस्कस केलेलं नाही, फक्त स्ट्रक्चर इथं मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. परत बोरॉन, आता जेव्हा आपण हा इलेक्ट्रॉन बीई नाही, हा इलेक्ट्रॉन आहे, हा जेव्हा आपण बोरॉन म्हणतोय तर न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये काय आहे प्रोटॉन्स किती आहेत 5, मग इलेक्ट्रॉन्स पण किती असणार आहेत 5. पहिल्या शेल मध्ये 2 आणि दुसऱ्या शेल मध्ये 3 राहिलेले, मग टोटल किती झाले 5. सस कार्बन सेंटरला न्यूक्लियस आहे, त्यास न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन किती असणार आहेत 6, बाहेरच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत तर 6, 1 2 3 4 5 6. नेक्स्ट नायट्रोजन इथं इलेक्ट्रॉन किती 7, आपण काय म्हणतो सेंटरला न्यूक्लियस आहे, त्याची पहिली शेल आहे, पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, दुसऱ्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर 5, दुसऱ्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत 5, कारण 2 + 5 किती झाले 7. मला एक सांगा, इथं एकच शेल होती 1 इलेक्ट्रॉन, तिथं पण 1 शेल आहे पण त्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 शेल आहेत त्यात दोन्ही शेल मध्ये मिळून 3 आहेत, इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 5 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 6 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 7, असाच इथं 8, इथं 9, इथं 10 इलेक्ट्रॉन्स असतील. मग मला सांगा जर एलिमेंट चेंज झाला तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम चेंज होतोय का? येस. एलिमेंट चेंज झाला म्हणजे ॲटम
चेंज झाला. ऍटम चेंज झाला म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स काय झाले, चेंज. नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स काय झाले तर चेंज झाले. कसे, तर लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत बाहेरच्या शेल मध्ये, बेरिलियम मध्ये 4 आहेत म्हणजे ऍटॉमिक नंबर 4 आहे, बोरॉन मध्ये 5 आहेत, टोटल इलेक्ट्रॉन 5 आहेत म्हणजे 5 ऍटॉमिक नंबर, टोटल इलेक्ट्रॉन 6 आहे म्हणजे ऍटॉमिक नंबर 6, टोटल इलेक्ट्रॉन 7 आहेत म्हणजे ऍटॉमिक नंबर 7, टोटल इलेक्ट्रॉन 8 आहेत म्हणजे ऍटॉमिक नंबर 8, टोटल इलेक्ट्रॉन 9 आहेत म्हणजे ऍटॉमिक नंबर 9, टोटल इलेक्ट्रॉन 10 आहेत म्हणजे ऍटॉमिक नंबर 10. मग आता असं आहे की हे सगळं आपण फाइंड केलंय, 118 एलिमेंट्स फाइंड केलेत, त्यांना त्याचे ऍटॉमिक नंबर्स दिलेत. मग आपल्याला आता पाठ आहे की ऍटॉमिक नंबर 1 कोणाचा आहे, हायड्रोजनचा, ऍटॉमिक नंबर 2 कोणाचा आहे, हेलियमचा, ऍटॉमिक नंबर 3 कोणाचा आहे, लिथियमचा, ऍटॉमिक नंबर 4 कोणाचा आहे, बेरिलियमचा, ऍटॉमिक नंबर 5 कोणाचा आहे, बोरॉनचा, ऍटॉमिक नंबर 6 कोणाचा आहे, कार्बनचा, ऍटॉमिक नंबर 7 कोणाचा आहे, नायट्रोजनचा, ऍटॉमिक नंबर 8 कोणाचा आहे, ऑक्सिजनचा, ऍटॉमिक नंबर 9 कशाचा आहे, फ्लोरीनचा, ऍटॉमिक नंबर 10 निऑनचा, ऍटॉमिक नंबर 11 सोडियम, ऍटॉमिक नंबर 12 मॅग्नेशियम, ऍटॉमिक नंबर 13 ॲल्युमिनियम, ऍटॉमिक नंबर 14 कार्बन, ऍटॉमिक नंबर 15 फॉस्फर, ऍटॉमिक नंबर 16 सल्फर, ऍटॉमिक नंबर 17 क्लोरीन, ऍटॉमिक नंबर 18 आर्गॉन. पुढे पण आहे, पुढचे पण पाठ आहेत. पोटॅशियम 19, ऍटॉमिक नंबर 19 पोटॅशियम, ऍटॉमिक नंबर 20 कॅल्शियम, ऍटॉमिक नंबर 21 कॅडमियम, ऍटॉमिक नंबर 22 टिटॅनियम, व्हॅनेडियम. खूप एलिमेंट्स आहेत. व्हॅनेडियम आहे, त्यानंतर कोण आहे, क्रोमियम आहे, निकेल आहे, मॅंगनीज आहे, आयर्न आहे, कोबाल्ट आहे, कॉपर आहे, झिंक आहे. मग त्याचे पुढचे एलिमेंट्स आहेत गॅलियम पासून. म्हणजे आता आपण पिरियोडिक टेबल स्टडी केले त्यामुळे आपल्याला माहित आहे की ऍटॉमिक नंबर जो काय असेल, जर ऍटॉमिक नंबर चेंज झाला तर ऍटम काय, एलिमेंट चेंज झाला. एलिमेंट चेंज झाला म्हणजे काय, एलिमेंट कसा चेंज झाला तर एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल कोण आहे, ऍटम. आपल्याला हायड्रोजन, हे बघा हायड्रोजन जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळी आपल्याला असा स्ट्रक्चर मिळाला, हेलियमला कसा स्ट्रक्चर मिळाला, पण हा स्ट्रक्चर कशाचा आहे, ऍटमचा. म्हणजे एखाद्या ऍटमची आयडेंटिटी, हे बघा एलिमेंट इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ऍटम, एलिमेंट इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ऍटम. मग त्या एलिमेंटच्या टाइप ऑफ ऍटमची आयडेंटिटी काय आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर. कारण ऍटॉमिक नंबर म्हणजे काय तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. आणि आपण हा पण पार्ट स्टडी केलाय की जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढेच नंबर ऑफ काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात तेवढेच नंबर ऑफ काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. कशामध्ये, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. कशामध्ये तर ऍटम मध्ये. कशामध्ये तर ऍटम मध्ये. आता जसं आपण ऍटॉमिक नंबर बघितलं तर तसं आणि एक बघूया, ऍटॉमिक मास नंबर म्हणजे टोटल मास ऑफ एन ऍटम असं आपण म्हणतो त्याला. एखादा ऍटमचा मास, एखादा ऍटमचा मास. बघा ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, अँड ऍटॉमिक नंबर इज रिप्रेझेंटेड बाय Z. तसं ऍटॉमिक मास नंबर किंवा मास नंबर, ऍटॉमिक मास नंबर किंवा आपण म्हणतो त्याला मास नंबर. ऍटॉमिक मास नंबर किंवा मास नंबर इज इक्वल्स टू काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स दोन्ही कुठे असतात रे, न्यूक्लियस मध्येच असतात. आणि आपण पहिलाच म्हटलं की जो काही मास आहे ऍटमचा तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, सेंटर. जो काही मास आहे ऍटमचा तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, सेंटर. ऍटॉमिक मास नंबर किंवा मास नंबरला रिप्रेझेंट करतो आपण कॅपिटल ए. कशाने रिप्रेझेंट करतो, कॅपिटल ए. So what is atomic mass number or mass number? It is number of protons, sum of number of protons plus number of काय तर neutrons. Number of protons किंवा number of काय असतात तर neutrons. आता ह्यावरनं मी अनेक कॉन्सेप्ट घेते. काय atomic number represent, atomic mass number represent करतो A न, ठीक आहे.
आणि नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे काय असतं, झेड असतं, प्लस काय असतं तर नंबर ऑफ काय असतं, न्यूट्रॉन असतं, प्लस काय असतं, नंबर ऑफ काय असतं, न्यूट्रॉन असतं. देअरफॉर ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू काय असणार आहे तर नंबर ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल्स टू काय असणार आहे, नंबर ऑफ काय असणार आहे तर न्यूट्रॉन्स. ए मायनस झेड, ॲटॉमिक मास मायनस ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतात तर नंबर ऑफ काय असतात, न्यूट्रॉन्स. काय असतात, नंबर ऑफ काय असतात तर न्यूट्रॉन्स. ए मायनस झेड इज इक्वल्स टू व्हॉट, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ए मायनस झेड इज इक्वल्स टू व्हॉट, नंबर ऑफ व्हॉट, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. जर हे बघा ह्या समोर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतील. ॲटॉमिक नंबर जर तुम्हाला माहित आहे म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉन्स पण माहित आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण माहित आहेत. जर तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉन्स माहित आहे म्हणजे तुम्हाला ॲटॉमिक नंबर पण माहित आहे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण माहित आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला मास नंबर माहित आहे म्हणजे ॲटॉमिक मास नंबर माहित आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स माहित आहे, काय माहित आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स माहित आहे, तर तुम्ही काय करू शकता तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय करू शकता, फाइंड करू शकता. कसं तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ काय असतं, न्यूट्रॉन्स असतं. मग मला जर नंबर ऑफ प्रोटॉन्स माहित आहेत म्हणजे ॲटॉमिक नंबर माहित आहे. सो ए इज इक्वल्स टू झेड प्लस नंबर ऑफ काय आलं, न्यूट्रॉन्स. सो प्लस झेड इथं जाऊन काय झाला, मायनस. सो ए मायनस झेड इज इक्वल्स टू काय येणार आहे तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ए मायनस झेड इज इक्वल्स टू काय येणार आहे तर नंबर ऑफ काय येणार आहे तर न्यूट्रॉन्स. काय येणार आहे तर नंबर ऑफ काय येणार तर न्यूट्रॉन्स. समजतं काय इकडेपर्यंत, समजतं का बघा इकडेपर्यंत. ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर म्हणजे इज इक्वल्स टू काय येणार आहे तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. हे लक्षात घ्या. एखाद्या ॲटम एखाद्या एलिमेंटचा ॲटम कसा वेगळा असतो तर डिपेंडिंग अपॉन ॲटॉमिक नंबर. एखाद्या एलिमेंटचा ॲटम कसा वेगळा असतो तर त्याचा ॲटॉमिक नंबर. टोटल 118 एलिमेंट आहेत म्हणजे 118 डिफरंट टाइप ऑफ ॲटम आहेत. टोटल 118 एलिमेंट आहेत म्हणजे टोटल 118 टाइप ऑफ ॲटम्स आहेत. आणि जे 118 टाइप ऑफ ॲटम्स आहेत ते एक दुसऱ्यापासून कसे वेगळे आहेत तर त्याच्या स्ट्रक्चरवरनं, त्याच्या ॲटॉमिक नंबरवरनं. जे 118 ॲटम्स आहेत त्यांच्या सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर काय आहे, वेगळं. ॲटॉमिक नंबर वेगळा आहे म्हणजे त्यामधले नंबर ऑफ कोणतेही दोन एलिमेंट घेतला डिफरंट, कोणतेही दोन वेगळे एलिमेंट घेतला तर त्या दोघांचा कधीही ॲटॉमिक नंबर सेम येणार नाही. सो इन दिस वे two different element will have two different type of atom. How? Their internal structure will be different. Internal structure will be different म्हणजे काय तर त्यातले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे तर वेगळे असणार. काय वेगळे असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे तर वेगळे असणार. काय वेगळे असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे तर वेगळे असणार. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय तर जो काही मास आहे तो सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड आहे. ॲटमच्या सेंटरला जो काही मास आहे तो कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्यामुळे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतं, सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस सम ऑफ नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपण ह्या फॉर्म्युलाने फाइंड करू शकतो. काय, मास नंबर माहित आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स माहित आहेत म्हणजे ॲटॉमिक नंबर माहित आहे. देअरफॉर ए मायनस झेड म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ए मायनस झेड म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ काय असणार आहे, न्यूट्रॉन्स. इथपर्यंत समजलंय का बघा. पुढच्या लेक्चरला एखाद्या ॲटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे काय म्हणतात, कसे अरेंज केले ते सांग.